दादांचा मला सहवास लाभला तो मी माझं भाग्य समजतो. त्यांच्या सहवासात आलेला माणूस त्यांना सोडून परत कधीच गेला नाही आणि त्यांनी माणसामध्ये कधी भेदभाव कधी केला नाही. तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, राजकारणात कुठलाही कसाही असो, पण तो त्यांच्याबरोबर आला की नाही तर ते त्यांचाच होऊन जायचं आणि ते दादासाहेब त्यांना फार जवळ करायचे. आपल्याबरोबर आलेल्या माणसाला ते कधी विसरायचे नाही. ज्याने त्यांच्या कार्यामध्ये त्यांना मदत केली असेल त्यांना ते माहिती अगदी धावून जायची त्या ठिकाणी. मदतीची नेहमी मिळते आठवण ठेवणारा असा माणूस होता. शिक्षण क्षेत्रात म्हणलं तर तो एक राजहंस होता जो आज नाहीसा झाला. दुःख आम्हालाही आहे त्याच्यामध्ये, नाही असं नाही, पण असा माणूस होणं शक्य नाही. ज्या गावामध्ये ह्या बावड्याची परिस्थिती पहिली काय होती, पण ह्या बावड्या गावातल्या लोकांचं एक भाग्य होतं की त्यांचे जे गोठे वगैरे असायचे की नाही जनावरांचे, त्या गोठ्यांना सुद्धा माहिती आहे डी.वाय साहेबांच्यामुळे भाव आला. जेव्हा त्यांची कॉलेजेस सुरू झाली मेडिकल इंजिनिअरिंग, तेव्हा बाहेरची विद्यार्थ्याची तिथं राहायला जायचे. त्यामुळे ह्या भागाचा पण विकास झाला. मग ते जिथं जाईल तिथं, मुंबईत तसंच झालं, पुण्यामध्ये झालं, नेपाळात थोडंसं आपल्याला हे बसलं त्या ठिकाणी, ते यशस्वी आपण त्या ठिकाणी होऊ शकलो नाही. पण हा माणूस कधी कुठेही मिळतंय, कधी घाबरला नाही, कधी हे केलं नाही. एवढ्या केसेस होत्या त्या नेपाळच्या वेळेला, त्यांना म्हणजे त्यांनी सर्व की पळू करून सोडलं होतं. भारतात सर्व ठिकाणी त्यांच्या केसेस असायच्या. लोकांचा त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांनी तिथल्या लोकांनी त्याला माहिती घेराव घातलं होतं. हा माणूस शांतपणे अगदी खुर्ची टाकून त्याच्यामध्ये बसलेला होता. अतिशय स्थितप्रज्ञ असा माणूस. ठेवा नाही, काही नाही, हो म्हणजे झालेलं असं म्हटलं, आपण यातनं काहीतरी करूया असं असं नेहमीच सांगायचं. फक्त शिक्षण क्षेत्रच नाही तर इतरही क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय हो, खरं म्हणजे पहिल्यांदा तो एक पैलवान गडी होता. अतिशय चांगली कुस्ती खेळायची ते. व्यायाम वगैरे सराव चांगला असायचा. त्यामुळे पैलवान सगळे म्हणजे त्यांना जवळचे असायचे. त्यांना खूप आवड होती ती. दुसरी आवड होती त्याची पंढरीची. त्याचं कारण म्हणजे त्यांचे वडील आणि घरात असणारे म्हणजे वारकरी पण सुद्धा होता. त्यामुळे त्यांना त्याच्याकडेही ओढा होता. म्हणजे शिक्षण क्षेत्रात होते, समाजकारणात होते, शैक्षणिक क्षेत्रात झाले ते, राजकारणाचं त्यांनी अगदी मनोभावे केलं. लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कधीच त्याला प्रत्युत्तर केलं नाहीये. बरं, जे त्यांचे शत्रू होते ते त्यांचे मित्र झाले नव्हते. असा राजकारण एक माणूस होता. त्यांचा देवावर अत्यंत विश्वास होता. त्यामुळे साधू संत त्यांच्यामध्ये त्यांचा नेहमी वावर असायचा आणि ते लोक सगळे त्यांना फार प्रेमाने जवळ करायचे. माझं अशोक ज्ञानदेव देसाई.